नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा आज शांत झालेल्या आहेत, पण आजच्या दिवशी प्रचारापेक्षा अजित पवारांचं एक वक्तव्य हे कमालीचं चर्चेत राहिलंय। गेले काही दिवस आपण सातत्यानं पाहतोय की दोनही राष्ट्रवादी ज्या पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या आहेत त्या राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार अशा चर्चा जोर धरू लागलेल्या, पण अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि या चर्चांना पूर्णविराम दिलाय। सोबतच सुप्रिया सुळे इंडिया आघाडीतच राहतील, ते केंद्रात मंत्री होणार नाहीत असंही दादांनी स्पष्ट केलं। नगर परिषद निवडणुकांपाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आणि एकत्र लढत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर आलेला। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक बॅनरवरती शरद पवारांचे फोटोही झळकले होते। सोबतच अजित पवार आपल्या जाहीर सभांच्या माध्यमातून सुद्धा काकांसोबतचं आपलं नातं अगदी अधोरेखित करून सांगत होते। या सगळ्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना हवा मिळालेली, बळ मिळालेलं। मात्र आता खुद्द अजित पवारांनीच या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। सुप्रिया सुळे केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार का असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही, प्रश्नच येत नाही। ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया आघाडीत आहे। आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात येईल तसं काही नाही, तसं काही तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांनी फेटाळली।